19 वर्षाखालील महिलांच्या भारतीय क्रिकेट संघानं क्वालालंपूरच्या बायोमास ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात हा ऐतिहासिक विजय मिळवलाय। भारतीय संघानं सुपर 6 मध्ये बांगलादेश आणि स्कॉटलंडवर मात करण्यापूर्वी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका संघांचा पराभव करून सर्व सामने जिंकले होते। भारतीय संघानं याआधी 2023 मध्ये देखील हा विश्वचषक जिंकला होता। 2025 मध्ये 3 डावखुऱ्या गोलंदाजांनी भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी केली। वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुणिका सिसोदिया या 3 गोलंदाजींनी अनुक्रमे 17, 14 आणि 10 विकेट्स घेतल्या। भारताच्या स्टार परफॉर्मर त्रिशा, वैष्णवी आणि आयुषी या त्रिदेवी नक्की आहेत तरी कोण? त्यासोबतच महिला क्रिकेट संघातील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। मलेशियात सुरू असलेल्या महिला अंडर 19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट राखून पराभव केला। कर्णधार निकी प्रसादच्या नेतृत्वात भारतीय संघानं हा विश्वचषक आपल्या नावे केला। दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनकेन टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय तिने घेतला। मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली। दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ फक्त 82 धावा करू शकला। आफ्रिकेच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही। लेग स्पिनर गोगांडी त्रिशानं भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या। तिनं 4 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा देत 3 विकेट घेतल्या। पारुणिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। दक्षिण आफ्रिकेकडून मिके व्हॅन विस्टन सर्वाधिक 23 धावा केल्या। मात्र गोंगाडी त्रिशाच्या फलंदाजीवर ती स्टंप आउट झाली। दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनके 21 बॉल्समध्ये फक्त 7 धावा करू शकली। दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं फक्त 1 विकेट गमावली। सलामीला उतरलेली जी कमालीनी 8 धावा करून बाद झाल्यानंतर सानिका चाळके आणि गोंगाडी त्रिशानं भारताला विश्वचषक मिळवून दिला। अ गटात पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 0वर बाद झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केलेल्या गोंगाडी त्रिशानं अंतिम सामन्यातही निराशा केली नाही। त्रिशानं 33 बॉल्समध्ये 8 चौकार खेचत 44 धावा केल्या। सानिका चाळकेनं 22 बॉल्समध्ये 26 धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली। विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वैष्णवी आणि आयुषी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर पारुणिका 4थ्या स्थानी राहिली। या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गोंगाडी त्रिशानं अव्वल क्रमांक पटकावला। तिने एकूण 305 धावा केल्या। त्रिशा 2023च्या विश्वचषकात सुद्धा सहभागी झाली होती। पहिल्या सामन्यात वैष्णवीने 5 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर 3 वेळा तिने 3 विकेट्स घेतल्या। तिने या स्पर्धेत एक हॅट्रिक देखील केली आहे। आयुषीची सर्वोत्तम कामगिरी स्कॉटलंड विरुद्धच्या सुपर 6 सामन्यात होती, ज्यामध्ये तिने 4 विकेट्स घेतल्या। त्याशिवाय तिने मलेशिया विरुद्ध सुद्धा 3 विकेट्स घेतल्या। पारुणिकानं कामगिरी उपांत्य सामन्यात आणि स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामध्ये तिने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या। भारतीय संघाच्या बहुतांश खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, पण जाणून घेणार आहोत भारताच्या स्टार परफॉर्मर राहिलेल्या या तिघींबद्दल। आंध्र प्रदेशातील भद्राचलम इथे जन्मलेल्या त्रिशानं वयाच्या 2ऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली। गोंगाडी त्रिशा 9 वर्षाची असताना ती हैदराबादच्या अंडर 16 संघाकडून खेळत होती। त्यानंतर तिने लवकरच 23 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं। त्यानंतर तिने साऊथ झोन म्हणजेच दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व केलं। मला माझ्या वडिलांकडून क्रिकेट बद्दल कळलं। त्यावेळी मला क्रिकेट म्हणजे काय हे फारसं समजत नव्हतं। फक्त त्रिशाच नाही तर सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेल्या वैष्णवी शर्मानेही खूप कमी वयात आपली प्रतिभा दाखवली। तिचे वडील नरेंद्र शर्मा जे ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांनी वैष्णवी 4 वर्षाची असताना तिला क्रिकेटच्या मैदानात आणलं। वैष्णवीचे वडील ज्योतिषशास्त्रात PhD करणारे ग्वाल्हेरमधील पहिले व्यक्ती होते। ते सांगतात की सुमारे 8-9 वर्षांपूर्वी माजी भारतीय महिला क्रिकेटपटू संध्या अग्रवाल यांच्यासोबत इंदूरहून उज्जैनला एका विधीसाठी प्रवास करत असताना त्यांच्या मनात पहिल्यांदा आयुषीला क्रिकेट खेळवण्याची कल्पना आली। ते म्हणतात, आम्ही बोलत होतो आणि तेव्हा संध्यांनी विचारलं, पंडितजी तुम्हाला किती मुलं आहेत? मी म्हणालो, मला 3 मुलगे आणि 1 मुलगी आहे। मी त्यांना सांगितलं की माझी मुलगी फक्त 9 वर्षाची आहे,
तर त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या मुलीला क्रिकेट का खेळवत नाही? मी म्हणालो, मला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही. मी क्रिकेट बघतो, पण ते खेळायचं कसं हे मला माहित नाही. त्यांनीच मला आयुषीला क्रिकेट अकॅडमीत टाकण्याचा सल्ला दिला. आयुषीच्या इंदूर मधल्या देवगुरडिया इथे असलेल्या घरापासून तिची अकॅडमी 12 किलोमीटर अंतरावर आहे. आयुषीनं तिथे जाण्यासाठी तब्बल 1.5 वर्ष रोज 24 किलोमीटर सायकल चालवली. पारुनिका सिसोदिया ही 19 वर्षीय खेळाडू एकमेव आहे जिच्या घरी क्रिकेटची पार्श्वभूमी आहे. तिचे वडील दिल्लीत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात. पारुनिका स्वतः एक टेनिसपटू होती आणि टेनिसमध्ये 12 वर्षांखालील मुलींच्या गटात ती टॉप 30 मध्ये पोहोचली होती. यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेनिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती दररोज तिच्या वडिलांना भेटायला जायची, जे त्याच कॉम्प्लेक्समध्ये नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत होते. सध्या दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधील आरपी क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेली पारुनिका म्हणते की टेनिस नंतर मी माझ्या वडिलांकडे फिटनेससाठी जात होते आणि तिथेच मला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला. मग मी हळूहळू क्रिकेट खेळू लागले आणि मला क्रिकेटची आवडही निर्माण होऊ लागली. मला जाणवलं की मी त्यातून करिअर करू शकते. भारतीय महिला क्रिकेट संघाची पुरुष क्रिकेट संघाइतकी दखल घेतली जात नाही. त्यामुळे तुम्हाला या उत्कृष्ट खेळाडूंविषयी माहिती होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.